लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परभणीच्या पूर्ण शहरालगत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून उभारण्यात येत असलेले रेल्वे उड्डाण पूल सध्या अंतिम टप्प्यात आहे। मात्र या कामादरम्यान नागरिकांसाठी उभारण्यात आलेला पर्यायी रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे। रस्त्याची अवस्था इतकी भयंकर झाली आहे की रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यावर आहेत हेच समजेनासं झालंय। या खड्ड्यामध्ये साचलेले पाणी आणि चिखलामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रचंड अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे। अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिक किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले आहेत। तरीही या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे। या रस्त्याची अवस्था बेकार झालेली आहे। एखादं कोणी पडलं राहिलं टिबल शीटवाले जाता येणं जायले बाया पोरायला लेकरायला लय अवघड झालेलं आहे। तरी तो या ब्रिजवाल्यानं बँडशीवाल्यानं रेल्वेवाल्यानं लवकरात लवकर ह्या रोडाचं काहीतरी नियोजन लावून काम करून द्यावे ही नम्र विनंती। दररोज शेकडो नागरिक या मार्गाचा वापर करतात। विद्यार्थी, महिला वर्ग, वयोवृद्ध यांना विशेषतः त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे या रस्त्याची देखभाल आणि जबाबदारी नेमकी कुणाची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे जबाबदारी झटकण्याचा प्रकारही होत असल्याचं चित्र आहे। या रस्त्यामुळे शहराच्या स्वच्छतेसह संपूर्ण प्रतिमेला धक्का बसत असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत। यावेळी नागरिकांनी रस्त्याची तातडीने डागडुजी आणि दुरुस्ती करावी, रस्त्यांबाबत जबाबदार विभागाने स्पष्टता द्यावी, नागरिकांचा जीवघेणा त्रास थांबवावा, अपघात टाळण्यासाठी तात्पुरते उपाय करावेत अशी मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.